नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज डेहराडून इथं 900 किलोमीटर लांबीच्या चारधाम राजमार्ग विकास योजनेचा होणार शिलान्यास. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नीती आयोगाबरोबर बैठक. विमुद्रीकरणानंतरच्या स्थितीचा घेणार आढावा. गोव्याच्या दाबोली विमानतळावर आज सकाळी गोव्याहून मुंबईला येणारं जेट एअरवेजचं विमान घसरलं. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात 3 जण ठार. आणि उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम. दाट धुक्यामुळे रस्ते, रेल्वे, हवाई. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत. डेहराडून इथं 900 किलोमीटर लांबीच्या चारधाम राजमार्ग विकास महत्वाकांक्षी योजनेचा शिलान्यास ते करणार आहेत. ऑल वेदर रोड परियोजनेसाठी 12,000 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या योजनेमुळे चारधाम यात्रेला जाण्यासाठी आता कोणत्याही मोसमात भाविकांना अडचणी येणार नाहीत. या प्रस्तावित राजमार्गावर 2 भुयारी मार्ग, 25 मोठे पूल, 3 उड्डाण पूल तसंच 18 सुविधा केंद्र बनवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर छोट्या गावांजवळून जाणारे मार्गही बनवण्यात येणार आहेत. चीनच्या सीमेजवळून हा मार्ग जाणार असल्यामुळे तिथं कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सीमेचंही रक्षण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नीती आयोगासोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत पंतप्रधान विशेष तज्ज्ञांकडून भारताची अर्थव्यवस्था तसंच विमुद्रीकरणानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. विविध वित्तीय संस्था तसंच भारतीय रिझर्व्ह बँकेनं आर्थिक विकास दर चालू वित्तीय वर्षात कमी होण्याचे संकेत दिल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण आहे. असंघटित क्षेत्रातल्या कामगारांवर रोख रकमेच्या तुटवड्यामुळे होणाऱ्या परिणामांवर उपाययोजनांसाठीही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. याचबरोबर लकी ग्राहक योजना आणि डिजिधन व्यापार योजनेबाबत नीती आयोगाच्या सहभागाबाबतही पंतप्रधान आढावा घेतील. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातल्या 26 सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी नाबार्डकडून काल 756 कोटी 9 लाख रुपयांचा धनादेश राज्याला मिळाला. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नवी दिल्लीत एका कार्यक्रमात हा धनादेश स्वीकारला. केंद्रीय जलसंधारण, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्याला नाबार्डकडून 12,600 कोटी आणि केंद्र सरकारकडून 3,800 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. काल राज्याला त्याचा पहिला हप्ता मिळाला. याच प्रकल्पांतर्गत आंध्र प्रदेशला 1,981 कोटी तर गुजरातला 463 कोटी रुपयांचा धनादेश कालच देण्यात आला. राज्यातल्या 26 सिंचन प्रकल्पांसह देशभरातल्या 99 मोठ्या आणि मध्यम सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी केंद्र सरकारनं नाबार्डबरोबर 6 सप्टेंबर 2016 रोजी केलेल्या महत्त्वाच्या करारानुसार हे अर्थसहाय्य करण्यात आलं आहे. आजच्या तरुणांनी पुढाकार घेऊन कमीत कमी 20 जणांना डिजिटल पेमेंट पद्धती समजावून डिजिटल तंत्रज्ञानाबाबत साक्षर करावंसं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत पवई इथल्या IITच्या मूळ इंडिगो फेस्टिव्हलमध्ये ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ज्येष्ठ पत्रकार अर्नब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेतली. येत्या 5 वर्षात देशाला कॅशलेस राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येकानं सहभाग द्यावा असं फडणवीस म्हणाले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे काळा पैसा, बनावट पैसा आणि भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी उचललेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र या उपक्रमात 500 महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातल्या 11 मुख्य समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी विद्यार्थी जे मत व्यक्त करतील त्यानुसार राज्यातल्या विकासाची योजना बनवण्यात येणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या 2017-18 या वर्षासाठी 301 कोटी 65 लाख रुपयांच्या वार्षिक आराखड्याला जिल्हा नियोजन समितीनं मान्यता दिली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेनंतर काल कोल्हापूर इथं ही माहिती दिली. या आराखड्यामध्ये 73 कोटी 28 लाख रुपयांच्या अतिरिक्त मागण्यांचाही समावेश आहे. कोल्हापूरमध्ये रत्न आणि आभूषण प्रशिक्षण केंद्र सुरू करणं, महालक्ष्मी मंदिरात 24 तास वीज पुरवठा यासह विविध नाविन्यपूर्ण योजनांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. सर्वसाधारण वार्षिक योजना आराखड्यात यंदा प्रथमच ग्रामीण रस्ते विकासासाठीच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेकरता 34 कोटी 25 लाख 55 हजार इतका निधी राखून ठेवण्यात आला आहे. कृषी संलग्न सेवेसाठी 41 कोटी 8 लाख रुपये तर ग्रामविकासासाठी 21 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं ते म्हणाले. चालू वर्षासाठी जिल्ह्याला सर्वसाधारण योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेला निधी वेळीच खर्च करण्याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. यात हयगय झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही पाटील यांनी दिला. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आयकर विभागानं काल अचानक छापा घातला. आयकर विभागाच्या 7 अधिकाऱ्यांनी काल दुपारपासून तपासणी सुरू केली. सांगली जिल्ह्यात बँकेच्या 217 शाखा आहेत. 10 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबरपर्यंत जुन्या नोटा भरण्याची मुदत सहकारी बँकांना दिली होती. 4 दिवसात या 217 शाखांमध्ये 305 कोटी रुपये जमा झाले होते. त्यापैकी 23 शाखांमध्ये संशयास्पद व्यवहार झाल्याच्या कारणावरून काल हे छापे टाकण्यात आले. याआधी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 16 शाखांची तपासणी नाबार्डनं केली आहे. त्याचा अहवाल रिझर्व्ह बँकेकडे सादर केला आहे. बँकेत असलेल्या ज्या संस्थांच्या खात्यावर सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली आहे अशा खात्यांची तसंच ज्या व्यक्तिगत खात्यांमध्ये 1 लाख रुपयांच्या वर रक्कम जमा झाली आहे अशा खात्यांची चौकशी आयकर विभाग करत आहे. दहशतवाद आणि भ्रष्टाचारापासून मुक्ती मिळवण्यासाठी जनतेनं चलनविरहित व्यवहारावर भर द्यावा असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी केलं. ग्राहक जागृती मोहिमेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईत भारत पेट्रोलियम कंपनीच्या वतीनं पेट्रोल, डिझेल, सीएनजी गॅस खरेदीकरता रोखमुक्त व्यवहार करण्यासाठी करण्यात येणाऱ्या ग्राहक जागृती मोहिमेचा शुभारंभ अॅडव्होकेट आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. पेटीएम, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, पेट्रो कार्ड, आरटीजीएस, एनएफटी, मोबाईल वॉलेट याद्वारे ग्राहकांनी खरेदी करावी असं आवाहन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलं. रोकडरहित व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी पनवेल तालुक्यातल्या शिवकर आणि उसरली खुर्द या गावांमध्ये काल ग्रामपंचायत आणि बँक ऑफ बडोदा यांच्या वतीनं व्यापारी, दुकानदार आणि छोट्या व्यावसायिकांना पॉस यंत्रणेचं मोफत वाटप करण्यात आलं. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या पॉस यंत्रणेचं वाटप करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँक ऑफ बडोदाचे महाव्यवस्थापक नवतेश सिंग होते. पॉस यंत्रणेच्या वापराबाबत बँक ऑफ बडोदाकडून व्यापाऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यात येत आहे. 30 जानेवारी 2017 पर्यंत ही गावं कॅशलेस करण्याचा उद्देश असून ग्रामस्थांना रुपे कार्ड देखील भेट म्हणून देण्यात येत आहेत. लोकांनी आता रोकडविरहित व्यवहार करावेत असं आवाहन केंद्र सरकारने केलं असून त्यामुळे एकूणच कारभारात पारदर्शकता येईल असं मत संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी काल धुळ्यामध्ये बोलताना व्यक्त केलं. ग्रामीण भागातल्या लोकांना रोकडविरहित व्यवहारांची माहिती व्हावी यासाठी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राम भदाणे यांनी सुरू केलेल्या प्रशिक्षण सप्ताहाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. रोकडविरहित व्यवहारांमुळे लोकांची कामं जलद व्हायला मदत होईल असं त्यांनी सांगितलं. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नागरिकांना कॅशलेस व्यवहारांची आणि त्याचबरोबर इतर सेवांची माहिती मोबाईलवर उपलब्ध व्हावी म्हणून जिल्ह्यातल्या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रानं e-सुविधा@मोबाईल या अँड्रॉइड ॲपची निर्मिती केली आहे. या ॲपच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या सेवा नागरिकांना मिळणार आहेत. जिल्हा कॅशलेस करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. 7/12 पाहणी, नागरिकांना कायम लागणारे जिल्ह्यातले महत्त्वाचे संपर्क क्रमांक आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी या ॲपवरती आहेत. हे ॲप सर्वसामान्य नागरिकांना सहज उपलब्ध व्हावं म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या http://
osmanabad.nic.in या संकेतस्थळावरून हे ॲप डाउनलोड करता येणार आहे. भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची आज जयंती. शालेय शिक्षण झाल्यानंतर अत्यंत गरीब प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी इंग्लंडला जाऊन बॅरिस्टरची पदवी मिळवली. सत्यशोधक समाजाच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होता. अमरावती इथलं अंबाबाईचं देऊळ अस्पृश्यांसाठी खुलं करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. शिक्षणाअभावी होणारी दैना हा समाजाला श्राप आहे हे ओळखून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेची 24 पदवी महाविद्यालय, 75 विद्यालय, 35 वसतिगृह आणि इतर अनेक शिक्षण संस्था आहेत. 14 डिसेंबर 1930ला नागपूर मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांची निवड झाली. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबद्दल ते जागरूक होते. स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री म्हणून त्यांची झालेली निवड म्हणजे भूमिपुत्राच्या कार्याचा गौरव ठरला. अमरावती जिल्हा न्यायालयात त्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने अनेक खटले लढवले. सतत चिंतन, मनन आणि देशातल्या सामान्य माणसाच्या उद्धारासाठी झटणाऱ्या पंजाबरावांचा गौरव म्हणून अकोला इथल्या कृषी विद्यापीठाला त्यांचं नाव देण्यात आलं आहे. पक्ष्यांच्या संवर्धनासाठी वनसंवर्धन आवश्यक असून त्याकरता सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल केलं. जायकवाडी पक्षी अभयारण्य आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सवाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. पैठणमधल्या मराठवाडा प्रशासकीय आणि प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये झालेल्या या उद्घाटन समारंभाला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जायकवाडी पक्षी अभयारण्याच्या विकासासाठी शासनाकडून आवश्यक तो निधी देऊन या भागाचा सर्वतोपरी विकास साधण्यावर सरकारचा भर राहील. निसर्गचक्रात सर्वच घटक महत्त्वाचे असून एकमेकांवर अवलंबूनही आहेत. त्यामुळे त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे असं सांगून प्रत्येकानं ही जबाबदारी पार पाडावी असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. जलयुक्त शिवार अभियानाप्रमाणेच प्रत्येकानं वनयुक्त शिवार करावं असं आवाहन हरिभाऊ बागडे यांनी या महोत्सवात केलं. या महोत्सवात छायाचित्र प्रदर्शन आणि चर्चासत्रासह इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगरची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊयात. प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून 20 जानेवारी 2017 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र PB मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पाठवावेत. अर्ज आणि अधिक माहिती www.ddkmumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध. गोव्याहून मुंबईकडे येणारं जेट एअरवेजचं 9W2374 हे विमान दाबोलीम विमानतळावरती आज सकाळी उड्डाणाच्या वेळी घसरलं. त्यामुळे उड्डाण होत असतानाच विमान अचानक थांबवण्यात आलं. विमानातले प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना धावपट्टीवरून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. मात्र काही प्रवासी किरकोळ जखमी झालेत. या घटनेनंतर दुपारी 12:30 वाजेपर्यंत विमानतळ बंद ठेवण्यात आलं आहे. दिल्ली विमानतळावरही मोठा अपघात टळला. दोन्ही विमानांच्या एसीमध्ये व्यवस्थित संवाद न साधला गेल्यामुळे इंडिगो आणि स्पाइस जेट ही 2 विमानं अचानक समोरासमोर आली. मात्र दोन्ही विमानांच्या वैमानिकांनी तत्काळ विमानं थांबवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मुंबई पुणे महामार्गावर खालापूरजवळ आज 3 वाहनं एकमेकांवर आदळून झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर कार, ट्रक आणि ट्रेलर या 3 वाहनांची टक्कर होऊन हा अपघात झाला. या वाहनांमध्ये आणखी काही जण अडकल्याची शक्यता व्यक्त होत आहे. याचं बचाव कार्य सध्या सुरू आहे. या अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र आता वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. हिमाचल आणि उत्तराखंड राज्यात झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात अनेक ठिकाणी थंडीची लाट आली असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. यामुळे काश्मीरपासून लखनौपर्यंत थंडीचा कडाका जाणवतोय. काश्मीरमध्ये थंडीचा कडाका आणखी तीव्र झाल्यानं रात्रीच्या तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
हिवाळ्यातला सर्वात कठीण काळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिलाई कलांमध्ये सध्या काश्मीर काकडत आहे. श्रीनगरमध्ये उणे 5.1 तर गुलमर्ग इथं उणे 4.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पंजाब आणि हरियाणामध्येही थंडीची लाट कायम आहे. अमृतसरमध्ये 3 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. दिल्लीतही थंडीचा कडाका कायम असून दाट धुक्यामुळे 40 रेल्वेगाड्या उशिरानं धावल्या तर 31 विमानं उड्डाणं विलंबानं झाली. दाट धुक्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवरही झाला आहे. राज्यातही काही भागात किमान तापमानात लक्षणीय घट दिसून येत आहे. येत्या 24 तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. उर्दू आणि फारसी शायरीत ज्यांचं नाव अग्रस्थानी आहे, ज्यांनी शायरीच्या प्रांतात आपल्या हळूवार आणि सौंदर्यपूर्ण रचनांनी अमिट ठसा उमटवला आहे, ते शायर मिर्झा गालिब यांची आज जयंती. काही माणसांना दैवी स्पर्श झाला असतो आणि ही दैवी देणगी लोकांमध्ये वाटून चिरकाल आनंद निर्माण करण्याची कला त्यांना अवगत असते. मिर्झा गालिब हे असंच एक नाव. 18व्या शतकात भारतात उर्दू आणि फारसी भाषेत उत्तमोत्तम रचना होत होत्या. मुघलांच्या दरबारात अशा कलेला राजाश्रयही मिळत होता. अशा काळात मिर्झा गालिब यांची शायरी बहरली, फुलली. आग्र्याच्या लष्करी पार्श्वभूमीच्या कुटुंबात जन्मलेले गालिब हळूवार कवी मनाचे होते. मिर्झा असद उल्लाह बंग खा हे त्यांचं मूळ नाव. फारसी आणि उर्दू भाषेतून त्यांनी लेखन केलं. जीवनाचं गंभीर तत्वज्ञान त्यांनी आपल्या लेखणीतून मांडलं. एकूण 18,000च्या वर शेर त्यांनी फारसी भाषेतून लिहिले. मुघल साम्राज्याचे शेवटचे शासक बहादूर शाह जफर यांचे ते दरबारी कवी होते. 1850 मध्ये गालिब यांना दबीर उल मुल्क आणि नज्म उद दौला या किताबानं गौरवण्यात आलं. स्वतः गालिब यांनी स्वतःच्या शायरीबद्दल म्हटलं आहे, हर ख्वाहिश पे दम निकले. केवळ उर्दू आणि फारसी शायरी नाही तर एकूणच साहित्य क्षेत्रात मिर्झा गालिब यांचं महत्त्वाचं योगदान आहे. त्यांना सह्याद्री वाहिनीकडून अभिवादन. आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज डेहराडून इथं 900 किलोमीटर लांबीच्या चारधाम राजमार्ग विकास योजनेचा होणार शिलान्यास. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नीती आयोगाबरोबर बैठक. विमुद्रीकरणानंतरच्या स्थितीचा घेणार आढावा. गोव्याच्या दाबोली विमानतळावर आज सकाळी गोव्याहून मुंबईला येणारं जेट एअरवेजचं विमान घसरलं. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात 3 जण ठार. आणि उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम. दाट धुक्यामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक प्रभावित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.